Let's start. Question number fifth one on page number 53. Divide the first polynomial by second polynomial and find the remainder using factor theorem. आता ॲक्च्युली तिथे युजिंग रिमाइंडर थेरम असं पाहिजे होतं. हे हा वाला क्वेश्चन. हियर px फर्स्ट पॉलिनॉमियल. आता याच्यामध्ये किती एक्झाम्पल दिलेले आहे? 3 दिलेले आहे. थर्ड घेते. Third variable is m and therefore pm is equal to 54 m cube plus 18 m square minus 27 m. सोपं घेऊन घेऊ आधी. फर्स्ट px is equal to x square minus 7x plus 9. Now here divisor or divisor is equal to x plus 1 and therefore putting x is equal to -1. x plus 1 आहे, x is equal to -1 and therefore remainder याच्यावरून काढायचा रिमाइंडर. ॲक्च्युली बाय रिमाइंडर थेरम इथे हा शब्द यायला पाहिजे. therefore by remainder theorem हा पोर्शन लिहायच्या आधी म्हणजे हा फिफ्थ क्वेश्चन घ्यायच्या आधी तुम्ही इथे तो वाला रिमाइंडर थेरम तिथे लिहिलेला आहे ना, तो वर काय इथेच ठेवा. therefore by remainder theorem remainder is equal to जी व्हॅल्यू आपण इथे ठेवणार आहे x ची, x is equal to -1. therefore p -1 is equal to म्हणजे जिथे जिथे x आहे तिथे -1 ठेवायचा आहे. -1 स्क्वेअर इथे मायनस 7 into -1 plus 9 is equal to -1 square means 1, negative into negative positive 7 plus 9. 7 and 7 8, sorry 7 and 8 and 8 and 17. p -1 is equal to 17 and therefore इथे काय काढायचं आपल्याला? रिमाइंडर काढायचा आहे. therefore हे बघा रिमाइंडर इज इक्वल टू याची व्हॅल्यू काढणे म्हणजेच रिमाइंडर काढणे. therefore remainder is equal to 17. That means the value of polynomial काढणे. समजा एखादा डिवायझर दिलेला असेल तर तो तिथे पुटअप करून त्याची रिमाइंडर काढणे म्हणजेच काय असतो? रिमाइंडर थेरम. रिमाइंडर थेरमनी तुम्ही चेक करू शकता रिमाइंडर त्याचा किती आहे विदाउट प्रॉपरली डिवायडिंग, म्हणजे ॲक्च्युली डिवायडिंग ची प्रोसेस न करता आपण ते करू शकतो. आफ्टर दॅट थर्ड वन हे थर्ड नाही आहे.
Here m variable is used, therefore Pm is equal to 54 m cube plus 18 m square minus 27 m plus 5. Now here divisor is equal to m minus 3, and therefore excuse me, therefore putting m is equal to positive 3, and therefore remainder is equal to p positive 3. that means जिथे जिथे m आहे तिथे 3 ठेवायचे आहे. 54 into 3 cube plus जागा कमी पड़ता है इथे थोड़ी, therefore by remainder theorem remainder is equal to P3 is equal to 54 into 3 cube plus 18 into 3 square ठेवली इथे व्हॅल्यू, मायनस याच्या खाली लिहिते, इथे मायनस न घेता खाली मायनस घेते त्याचं, मायनस 27 into 3 plus 5. Now 54 into 27 plus 18 into 9 minus 7 तिरिक 21 1 8 2 3 6 7 8 plus 5 इज इक्वल टू, आता बघा इथे 54 ला 27 ने मल्टिप्लाय करायचं, याचं मल्टिप्लाय केल्यानंतर जी व्हॅल्यू येईल ती इथे लिहायची, करूनच टाकू आपण इथे 54 into 27, 7 चौक 28 8 8 2 7 5 35 36 37 0 4 दुने 8 5 दुने 10 8 4 4 1 1 4 4 8 प्लस 9 8 72 2 8 7 9 9 7 7 14 15 16, याला निगेटिव्ह 18 प्लस 5 दॅट मीन्स 76, निगेटिव्ह 76 इज इक्वल टू, आता ॲडिशन करून टाकू आपण किंवा हे सबट्रॅक्शनही केलं तरी चालतं. 1 4 4 8 मायनस करायचं आहे म्हणजे पॉझिटिव्ह येईल याच्यामध्ये, 6 राहिला 1 8 86, आणि याचं ॲडिशन केलं तर 14 4 8 4 12 13 3 1534 पेज फिफ्थमधलं थर्ड. फिफ्थ 15344, कुछ तो चुका 8 4 12 13, इथे कुठे चुकलं का, 24 3 त्रिक 9 9 त्रिक 27 54 इंटू 27 7 चौक 28 8 8 2 7 5 35 36 37 0 4 2 8 5 2 10 15 5 7 15145 इथे.
1458 आणि इथे सुद्धा 1458 म्हणजे आन्सर होईल काय होईल 8 आणि 5 13 आणि 1404 या पद्धतीने P3. तर अशा पद्धतीने तुम्हाला राहिलेले 2 सोडवायचे आहे. त्यानंतर घेऊ आपण 6th one. On page number 53. If the polynomial y cube minus 5y square plus 7y plus m is divided by y minus 2 and the remainder is 15, then find the value of m. That means here py, this polynomial is given y cube minus 5y square plus 7y plus m. Divisor is y plus 2 and therefore putting y is equal to -2. Now here therefore by remainder theorem remainder is equal to p मध्ये काय ठेवायचं आहे -2 y plus 2 आहे त्याच्यामध्ये म्हणून -2 is equal to आता जिथे जिथे y आहे तिथे तिथे -2 ठेवू -2 क्यूब minus 5 into -2 square इथे ठेवला plus 7 into -2 plus m is equal to -2 into -2 into -2 that means -8 -5 into 4 याचा आन्सर 4 येतो निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह इथे मल्टिप्लिकेशन डायरेक्ट करता येतं 7 दूनी 14 प्लस m -8 minus 5 चौक 20 minus 14 plus m -28 -8 minus 20 -28 -14 plus m -8 8 12 2 हातचा 1 -42 plus m. Now here remainder is given. Remainder काय दिलेला आहे is equal to 15 but is equal to 15 में therefore p -2 is equal to जे आलेला आहे इथे p -2 एवढा हे व्हॅल्यू आली आहे -42 प्लस m रिमाइंडर 50 दिलेला आहे म्हणून याच्या खाली 50 ठेवून द्यायचा -42 प्लस m is equal to 50 plus 42 is equal to m and therefore m is equal to 92. आन्सर चेक करून घ्या 6 92 याला डब्बा करा. आता बघा त्यानंतर जे 8th एक्झाम्पल आहे ते आहे फॅक्टर थेरमवर. नाउ व्हॉट डू यू मीन बाय फॅक्टर थेरम. पहिल्यांदा एक साधा एक्झाम्पल घेऊन पाहू आपण इथे. हियर 20 divided by 2 दॅट मीन्स इथे काय येतं आन्सर 20 0 0. आता रिमाइंडर जर 0 येत असेल तर 2 इज अ फॅक्टर ऑफ 20 असं आपण म्हणू शकतो. रिमाइंडर जर 0 येत असेल तर. परंतु इफ वी डिवाइड 20 डिवाइडेड बाय 3 3 सख 18
आता बघा इथे रिमाइंडर किती येतो 2 येतो, म्हणजे रिमाइंडर 0 येत नाही, म्हणजे हा याचा फॅक्टर नाही आहे. 20मध्ये 3चा पूर्ण भाग जात नाही, म्हणून तिथे रिमाइंडर बघा 2 वापस येतो. परंतु इथे 20मध्ये 2चा पूर्ण भाग जातो, म्हणून रिमाइंडर 0 येतो, म्हणजे जिथे रिमाइंडर 0 येतो तो त्याचा फॅक्टर आहे असा त्याचा अर्थ झाला. मग याचा उपयोग आपण फॅक्टर थेरम मध्ये कसा करू, पॉलिनॉमियलमध्ये त्याचा फॅक्टर थेरममध्ये त्याचा उपयोग कसा करू एक्झाम्पलमध्ये, तर ते आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेऊनच बघणार आहोत. इथे 7thवालं आहे तरी मी इथे घेते आहे. 7 डिलीट पोर्शन झालेलं डिलीटेड आहे ते. यूज फॅक्टर थेरम टू डिटरमाइन x+3 इज अ फॅक्टर ऑर नॉट. नाउ लेट्स टेक हियर पॉलिनॉमियल px इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 2x मायनस 3. आता आपल्याला काय चेक करायचं आहे, डिवायझर is equal to x plus 3, and therefore putting or put or take x is equal to -3, and therefore by remainder theorem इथे पहिल्यांदा याच्यावरून काय काढू आपण, रिमाइंडर काढू. बाय रिमाइंडर थेरम, रिमाइंडर इज इक्वल टू p -3 इज इक्वल टू, जिथे x आहे तिथे -3 ठेवू. -3 स्क्वेअर प्लस 2 इंटू -3 ब्रॅकेटमध्ये -3. -3 स्क्वेअर मीन्स 9, -6 3 दुने 6 -3. Here 9 minus 6 is 3 minus 3, and therefore p -3 is equal to 0. आता बघा याला कसं लिहायचं, हा फॅक्टर आहे की नाही हे आपल्याला इथे लिहायचं आहे. Here remainder is equal to 0, and therefore by factor theorem, x plus 3 द्या. हॅलो, हां हां, नाही आला नाही. अच्छा, येतील तुमच्याकडे, त्यांनी 6 सांगितलं ना, येतील त्या. माझ्याकडे इतक्या लवकर येतच नाहीत त्या. अच्छा, नाही तसंही माझ्याकडे स्वयंपाक नाही करायचा. ठीक. Therefore by factor theorem x plus 3 रिमाइंडर 0 असेल तर तो त्याचा फॅक्टर झाला. इज द फॅक्टर ऑफ x² प्लस 2x मायनस 3. या पद्धतीने रिमाइंडर जर 0 येत असेल तर तो त्याचा फॅक्टर आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला बघा रिमाइंडर थेरम वापरून आपल्याला रिमाइंडर शोधावा लागला त्याचा, आणि त्यानंतर फॅक्टर थेरमने डिसाईड केलं की तो रिमाइंडर आहे की नाही. Eighth one. If x minus 2 is a factor of x cube minus mx square plus 10x minus 20, then find the value of m. आता बघा इथे फॅक्टर म्हणजे इथेही आपल्याला म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघा रिमाइंडर थेरम वापरून आपण त्याचा रिमाइंडर काढणार आहोत. पहिल्यांदा व्हेरिएबल काय वापरलेला आहे तिथे, px इज इक्वल टू एक्स क्यूब. किती वेळ झाला बघू द्या मला, 19 मिनिटं होते हे एक्झाम्पल.
एक्स क्यूब मायनस एम एक्स स्क्वेअर प्लस 10x minus 20. Here divisor or divisor is equal to x minus 2, and therefore putting x is equal to 2. P 2 remainder is equal to P2. आता x जिथे जिथे आहे तिथे 2 ठेवायचा. 2 क्यूब मायनस m इंटू 2 स्क्वेअर प्लस 10 इंटू 2 minus 20. 2 cube means 8 minus 4m plus 20 minus 20. 8, 20 minus 20 is 0, that is 8 minus 4m, P2. But here this divisor, that is x minus 2, is the factor of px. हा जो आहे हा फॅक्टर आहे म्हणून त्याचा रिमाइंडर किती होईल आहे 0, and therefore remainder is equal to 0. आता बघा इथे रिमाइंडर हा 0, ही व्हॅल्यू 0, म्हणजेच काय P2 is equal to 0, म्हणजे जिथे P2 आहे ते 0 आहे, and therefore 0 is equal to 8 minus 4m. ही व्हॅल्यू इकडे आणली तर 4m is equal to 8, and therefore m is equal to 8 upon 4, m is equal to 2. Actually इथे एक शब्द यायला पाहिजे, therefore by factor theorem, by factor theorem, कॉमा. तर या पद्धतीने हे कोणतं m ची व्हॅल्यू किती आली 2 आली. आफ्टर दॅट नाइन्थ इथे मी स्टॉप करते. 23 मिनिटं झाली.